हॅलो नमस्कार। तर आज आपण झटपट असं सँडविच बघणार आहोत जे टिफिनसाठी किंवा मिड टाईम स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे। तर इथे मी आलू चटणी चीज सँडविच बनवते। तर चटणी याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे। कोथिंबीर घेतली, 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि आलू भुजिया घेतलाय, शेव घेतलीत तरी चालेल नॉर्मल, आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकलंय जिरं, चवीनुसार मीठ आणि किंचित साखर आणि चाट मसाला। तर एवढे प्रकार टाकून घेतले। चाट मसाल्यामुळे काय होणार आहे ना, छान अशी चटपट चव येईल आणि चटणी खूप टेस्टी बनते, त्यामुळे हे सँडविच खूप छान बनतं। थोडंसं पाणी टाकून हे दळून घेतले, कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे चटणीची। आता एकदम सिंपल आहे, चटणी रेडी आहे। बटाटा आहे ग्रेट करून घेतलेला आहे, त्यामध्ये चीज टाकलंय, भरपूर प्रमाणात चीज घाला, ग्रेट करून घेतलेलं, आणि जी चटणी रेडी केली ती आपल्याला टाकायची। चटणीमध्ये ऑलरेडी सॉल्ट वगैरे सगळं आहे, म्हणून वरून ॲडिशनल काही ॲड करायचं नाही आहे। आता हे मिक्स करताना ना खूप हलक्या हाताने फोकने मिक्स करा, नाहीतर चीज पोटॅटो खूप आपल्याला स्मॅश करून घ्यायचं नाही, म्हणून हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे। तर इथे मी ब्रेडचे साइड्स कट करून घेतलेले आहेत, कारण की आजूबाजूला आपल्याला शेव लावायची आहे। बटर लावून घेतलेलं आहे, जे फिलिंग रेडी केलेलं आहे ते फिल करून घेतलं आहे स्टफ, आणि बटर दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे। आता हे आपण ग्रिल करून घेणार आहोत साईडने, म्हणजे वरूनसुद्धा बटर लावून घ्यायचं आहे। बटर तूप तेल तुमच्यावर आहे, ऑप्शनल। आता मी हे ग्रिल करून घेणार आहे, ग्रिलर नसेल तर तव्यावर केलं तरी चालेल हे। तर हे असं झटपट होणारं आहे, ग्रिल अगदी 2 मिनिटात झालेलं आहे। जे फिलिंग आहे ना ते खूप यम्मी लागतं। तर ओव्हरऑल सँडविच खूप छान, बेसिक टेस्ट आहे पण खूप छान याची टेस्ट येते। तर सगळ्यांना आवडणारं असं हे एक कॉमन सँडविच होऊन जातं। आता सँडविच आपण कट करून घेतलेलं आहे। इथे टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही सॉस घ्या, तो लावा, आणि त्यावर मी इथे आलू भुजिया लावून घेतलेलं आहे, शेव लावलीत तरी चालेल, आणि हे असं मस्त एक वेगळं ॲट्रॅक्टिव्ह छान दिसणारं सँडविच रेडी झालेलं आहे। एन्जॉय करा मस्त चहासोबत।